अंबरनाथमध्ये हरवलेले जवळपास 4.5 लाखांचे मोबाईल पोलिसांनी शोधून नागरिकांना परत दिले। अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील वर्षी वेगवेगळ्या कंपन्यांचे सुमारे 26 मोबाईल फोन हरवल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या। या फोनचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष तांत्रिक माहितीचा आधार घेतला होता। त्यानुसार पोलिसांना 4,68,000 रुपये किमतीचे 26 मोबाईल शोधून काढण्यात यश आले। शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात हे मोबाईल नागरिकांच्या ताब्यात देण्यात आले। सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्या हस्ते तक्रारदार नागरिकांना त्यांचे मोबाईल परत देण्यात आले। शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गेल्या 2 महिन्यात जे मोबाईल हरवलेले आहेत, काही भाजी आणायला गेलेले, काही रिक्षातनं गेलेले असे किंवा कुणाला कुठे पडले लक्षात राहिले नाही असे एकूण CIA पोर्टल म्हणून काढलेला आहे शासनाने। त्याच्यावरती आल्यानंतर मिसिंगची प्रॉपर्टीमध्ये दाखल झालेले आहेत। असे 26 मोबाईल शोधण्यात यश आलेले आहे आणि ते आज आपल्या सगळ्यांच्या समक्ष सर्वांना ते परत करण्यात, कोणी रिक्षा चालक आहे, कोणी मजदूर आहे, कोणी रिटायर झालेले आहेत, अशा वेगवेगळ्या 26 लोकांना हे मोबाईल परत करण्यात आलेले आहेत। टोटल 4,68,000 रुपयाचे मोबाईल आपण वेगवेगळ्या कंपन्यांचे परत दिलेले आहेत। हे मोबाईल शोधण्यामध्ये आमच्या पोलीस स्टेशनला खास पथक तयार करण्यात आलेलं आहे। त्याचे प्रमुख आहेत आमचे हेड कॉन्स्टेबल विकास वळवी, त्यांना मदतीला गायकर आहेत। गुन्हे शोध पथकाचे PSI शेख आहेत, हेड कॉन्स्टेबल सौदाने, पादीर, वळवी आणि इतर त्यांची जी सर्व टीम आहे, राजगे, त्याचप्रमाणे गडगे, हे ज्यांना मदत करतात। ह्या सर्वांनी त्यांचे वेगवेगळ्या ॲड्रेसवरनं त्या CIA पोर्टलमध्ये जेव्हा तो कार्ड चेंज करतो तेव्हा तो नवीन कार्ड टाकलं तर आपल्याला ॲड्रेस मिळतो आणि त्याच्याकरता वेळ लागत आहे मोबाईल मिळण्यासाठी। तू बोलली होती बरं का। आता मी तुला 5,000 रुपये देणार आहे। मी पहिली शाळेत घातलं की 6,000 रुपये आणि हो, जेव्हा ती 6वीत जाईल ना तेव्हा 7,000 रुपये आणि 11वीत जाईल तेव्हा 8,000 रुपये मी तिला देणार आहे। एवढंच नाही, ती 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये द्यायला मी तयार आहे। एवढे पैसे? आता तुम्ही सगळे मिळून माझी चेष्टा करताय ना? नाही रे दादा, तुला फक्त जवळपासच्या अंगणवाडीमध्ये जाऊन लेक लाडकी योजनेमध्ये तुझ्या मुलीच्या नावाची नोंदणी करायची। एवढंच करायचं होय? धन्यवाद बरं का माझ्या लेकींनो। या लहान मुलींप्रमाणेच आपल्या जवळच्या गरजू लोकांना लेक लाडकी योजनेची माहिती देऊयात आणि आपल्या लेकींचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी हातभार लावूया। लाडक्या लेकीच्या पंखांना बळ, हीच आहे महाराष्ट्र सरकारची तळमळ।